आता इथे खूप कुत्री झाली आहेत, एकटीने चालायला भीती वाटते. हो ना, आपल्या भागात त्यांची संख्या खूप वाढली आहे. अरे देवा, कुत्री आली. मला खूप भीती वाटते कुत्र्यांची, ती चावतील. मुलांना बाजूला या लवकर. हट हट. रत्नागिरीमध्ये इतके कुत्रे कसे वाढले? दरवर्षी संख्या वाढते असं वाटतंय. हे एका रात्रीत झालेलं नाही. हे वाढलं सगळे गप्प बसले म्हणून. मला खूप भीती वाट कुत्र्यांची, ती चावतील. हट हट, भटक्या कुत्री, इथून जा. माया थांब जरा. कुत्री उगाच कुणाला चावत नाही, पण ती चावली तर मुलांना काही झालं तर? ती भुकेली असतील तर थोडं खायला दे. बिस्किट दिलीस तर ती तुला आणि मुलांना ओळखतील, म्हणजे मग ती चावणार नाहीत. कुत्र्यांचं वागणं समजून घेतल्यास धोका टळू शकतो. पहा, हा कुत्रा माझ्याकडे येतोय. मित्रत्व दाखवा. असं केल्याने कुत्र्यांचा विश्वास संपादन होतो. आपण रोज थोडं खायला दिलं तर कुत्री उपाशी राहणार नाहीत. हो उपाशी नसतील तर ती शांत राहतात आणि भुंकतही कमी करतात. बरोबर, आणि ते खूप आनंदी दिसतात. मला रेबीजची खूप भीती वाटते. रत्नागिरी नगर परिषदेला फोन कर. ते कुत्र्यांना रेबीजची लस देतील. रत्नागिरीच्या सगळ्या भागात कुत्र्यांचं लसीकरण होत नाहीये. मग आपण काय करायचं? सगळे मिळून हा प्रश्न मांडूया. कुत्र्यांना रेबीजची लस दिली की आजाराचा धोका कमी होतो. लस घेतली की कुत्री आजारी पडत नाहीत. नमस्कार, घाबरू नका. आम्ही लवकरच रेबीज लसीकरण आणि नसबंदी मोहीम घेणार आहोत.